महायुतीच्या माध्यमातून केलेलं काम आपल्या समोर आहे आणि महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं काम आपल्या समोर आहे. विकास विरोधी आघाडी, अँटी डेव्हलपमेंट विजन ठेवणारी आघाडी ही आपण पाहिली. सगळ्या कामात नसते, सगळ्या कामात ब्रेक, सगळे काम बंद, प्रकल्प बंद, सगळे योजना बंद, असं सगळं चाललं होतं. आणि म्हणून मग महायुती सरकार आणलं. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये 2019लाच महायुतीचं सरकार आलं पाहिजे होतं, परंतु स्वतः खुर्ची आणि मोहापायी महाविकास आघाडीचं महाबिघाडीचं सरकार. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार 2022ला आणलं. मला अभिमान आहे की 2-2.25 वर्षात आम्ही केलेलं काम आज जनतेसमोर आहे. 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं काम तुम्ही दाखवा. होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी, आणि कळू द्या लोकांना कोणी विकासाला विरोध केला आणि कोणी विकास पुढे नेला. अरे खोलून ठेव. आणि एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना. माझ्या लाडक्या बहिणी इथं आहेत. या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितोय, हा लाडका भाऊ तुमचा उभा आहे आणि या लाडक्या भावाला आपल्याला मतदान करायचंय. खरं म्हणजे हा कळवा मुंब्रा इथे युतीचे मतदार राहतात आणि या भागामध्ये आता महायुतीचा उमेदवार आहे. नजीबा तरुण आहे, ठाण्याचा सुपुत्र आहे, हुशार आहे, अभ्यासू आहे. ठाणे महापालिका त्यांनी गाजवली आहे आणि ते मोजकी लोक अभ्यास पूर्ण बोलत होते, त्याच्यामध्ये नजीबचा नंबर वरचा 1 नंबर. आणि आता महापालिकेच्या अनेक सभा त्यांनी गाजवल्या. आता विधानसभा गाजवण्यासाठी नजीबला विधानसभेत आपल्याला पाठवायचं. नजीबचा विजयाचा गुलाल आपल्याला उधळायचा आणि फटाके 23 तारखेला छोटे मोठे नाही, ॲटम बॉम्ब फोडायचे आहे. ढोल ताशे कोणाचे वाजणार? नजीबचे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPI युतीचे. आणि म्हणून घंटी कुणाची वाजवायची? घंटी कुणाची वाजवायची? वाजवणार किती तारखेला? 20 तारखेला. आणि मला सांगायचं आहे की हा नजीब आपला कोकणी मराठी माणूस आहे. तुम्ही त्याच्या नावावर जाऊ नका. या आपल्यातला पोरगा आहे, त्याला निवडून द्या, काम करेल. अरे पहिल्या वेळेस याच नजीबने अगोदरच्या आमदाराला निवडून आणलं, सगळ्यांच्या घराघरात गेला, मला याला मतदान घ्या, मला मतदान करा, मला मतदान करा. असं ते ना रे. आता कान पकडतोय, चूक झाली त्याची. आता याला मतदान करा, मतदान करा म्हणून निवडून आणलं. नंतर याला कळलं की खरं काय, आणि तेव्हापासून हा पण ऍक्टर आहे, पण त्याला नंतर ऍक्टिंगचं काम देणं त्या समोरच्या माणसाने बंद केला. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, कळवा मुंब्रा मतदारसंघात 3 वेळा एक डोंग जिंकला. डोंग म्हणजे काय माहित आहे? आणि आता हे डोंग उघडा पाडायची वेळ आलेली आहे. अरे नगरसेवकांनी काम केलं तरी बोर्ड आमदार होता, कोणी काम केलं तरी बोर्ड आमदार होता. हे काम माझ्यामुळे झालं. अरे महापालिकेमध्ये मी सांगतो
नजीब काय रे, महापालिकेतला निधी सगळ्यात जास्ती या एकनाथ शिंदेने कळवा मुंबऱ्याला दिलं. 3,500 कोटी रुपये. तरी सुद्धा आम्हाला बदनाम करतात, हे विकास विरोधी आहेत, हे बघतात मुंबऱ्याला निधी देत नाही. संजू जयस्वाल होता कमिशनर, त्याकडे जायचे आमदार, मला त्या संजू जयस्वालचा फोन यायचा, मला एवढा निधी मागितलाय. अरे बोलला, पार्टी कुठली असली तरी सुद्धा कळवा मुंबऱ्यातले मतदार आमचे आहेत, त्यांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून या एकनाथ शिंदे 3,500 कोटी रुपये महापालिकेतून दिले.